फंक्शन ऑफ प्लासेंटा आपण पाहू आता. या स्लाइडमध्ये प्लासेंटा कसा दिसतो आणि त्याचे फंक्शन्स काय. ओके. आणि प्लासेंटा हा एक बॅरियर पण असतो. प्लासेंटामधून ड्रग्ज जे आहेत ते मुलाच्या शरीरात जात नाही कधी पण. कोणत्या पण गोळ्या औषधं जर समजा गर्भवती स्त्रीने घेतले तर ते मुलाच्या याच्यात जात नाही. आपलं युनिट 2चं हे सेकंड लेक्चर आहे. सो ॲनाटॉमी ऑफ प्लासेंटा आणि प्लासेंटल बॅरियर. प्लासेंटा हे एक वेगळंच ऑर्गन आहे. ते फक्त गर्भधारण ज्यावेळेस होतं त्याच वेळेस ते ऑर्गन असतं, इतर वेळेस नसतं. त्याचा लाईफ स्पॅन शॉर्ट आहे. त्याची ग्रोथ फार फास्ट होते. त्याचं डिफरन्सिएशन फार फास्ट होतं. मॅच्युरेशन फार फास्ट होतं. हिटल आणि मॅटर्नल कम्युनिकेशन सिस्टीमही म्हणजे गर्भाची आणि आईची कम्युनिकेशन सिस्टीम आहे एकमेकांमध्ये. त्यामुळे हार्मोनल एन्व्हायरमेंट बनतं. त्यामुळे प्रेग्नन्सी मेंटेन ठेवायला उपयोग होतो. पार्च्युरेशनशी संबंधित इव्हेंट मेंटेन करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. आता हे जे प्लासेंटा आहे या प्लासेंटाचे वेगवेगळे प्रकार आहेत. ह्युमन प्लासेंटा जो आहे तो डिस्कॉइड असतो, हिमोकोरियल असतो, डेसिड्युएट असतो आणि लॅरिंथाइन असतो. डिस्कॉइड म्हणजे डिस्क सारखा असतो, गोल. हिमोकोरियल म्हणजे त्याच्यामध्ये रक्तप्रवाह चालू असतो. त्यातनं आईमधून तर गर्भामध्ये आणि गर्भामधून तर आईमध्ये रक्तप्रवाह चालू असतो. आणि कोरियल असतो म्हणजे कोरियांपासून तो बनलेला असतो. डेसिड्युएट असतो, लॅरिंथाइन असतो. सो असा तो दिसतो बघा आईच्या शरीरामध्ये. हा प्लासेंटा आहे वरच्या बाजूला. ओके. आणि तिथून हे इथे जोडलेलं आहे आणि ही युटेरस आहे. युटेरस म्हणजे गर्भपिशवी. ओके. नाव इम्प्लांटेशन म्हणजे प्लासेंटा तयार होतो, तो गर्भ इम्प्लांट होतो, हे 10 ते 11 ह्या दिवसामध्ये होतं. पोस्ट ओव्ह्युलेटेड डे. ओव्ह्युलेशन झाल्यानंतर 10 ते 11 दिवसामध्ये इम्प्लांटेशन होतं. ओके. 7वा दिवस जो आहे ओव्हमचा, सातवा दिवस जो आहे ओव्हमचा, त्या दिवशी हे इम्प्लांटेशन स्टार्ट होतं. सायटोट्रोफोब्लास्ट तयार होतो, सिंगस्टोट्रोफोब्लास्ट तयार होतो आणि तो प्लासेंटा जो आहे तो तयार व्हायला सुरुवात होते आणि गर्भ इम्प्लांट होतो. इथे पहा प्लासेंटाची डेव्हलपमेंट कशी होते. इनर सेल मास जे आहे ते हे एम्ब्रियोब्लास्ट आहे. ओके. आणि हे जे हे ट्रोफोब्लास्ट आहे. इथे ही ब्लास्टोसील आहे. ओके. तर याच्यामध्ये ओव्हम असतो, मोरुला असतो आणि ब्लास्टोसिस्ट, अशा 3 स्टेजेसमधनं हा पास होतो आणि प्लासेंटा डेव्हलपमेंट व्हायला तयार होतो, सुरुवात होते. आता बघा हा गर्भ आहे आणि हा युटेरसची ही वॉल आहे. तर इथे हा इनर सेल मास डेव्हलप झालेला आहे. इथे सायटोट्रोफोब्लास्ट तयार झालेले आहे आणि इथे ब्लास्टोसिस्टची कॅव्हिटी आहे. हे युटेराइन इपिथेलियम म्हणजे गर्भपिशवीचं सेलचं मॅटर आहे. ओके. आता इथे बघा डायरेक्ट अँकरिंग कॉलम्स तयार झाले आणि हा आतमध्ये घुसला म्हणजे इन्व्हेजन झालं. हा गर्भाचा काही भाग जो आहे तो त्या आईच्या गर्भपिशवीच्या भिंतीमध्ये घुसला. तर हे झालं इन्व्हेजन आणि याला म्हणता इम्प्लांटेशन. चिकटण्याला इम्प्लांटेशन म्हणतात आणि घुसण्याला आतमध्ये इन्व्हेजन असं म्हणतात. सो 9 ते 13 दिवसामध्ये एवढं होतं आणि 13 ते 21 दिवसामध्ये एवढं होतं. हे सिंक्सियल लॅक्युना असतं, याच्यामध्ये प्रिमिटिव्ह सिंट्रोट्रोफोब्लास्ट असतं. मग पुढे प्रिमिटिव्ह सायटोट्रोफोब्लास्ट तयार होतं आणि इथे डेसिडुआ आहे हा इकडच्या बाजूला. ही मेसेनकाइम आहे. प्रायमरी व्हीलस स्टेम इथे तयार होतं. इथून पेरिफेरल सिंक्टियम तयार होतं
नंतर इंटरव्हिलस स्पेस आहे, ही 2 व्हिलायच्या मधली स्पेस आहे. ट्रोफोब्लास्टिक सेल इथे तयार होते. डेफिनेटिव्ह सिंस्टियम असतं. कोरियॉन आहे, कोरियॉनपासून या व्हिलाय तयार झालेल्या आहे म्हणून कोरियॉनिक प्लासेंटा म्हणतात. व्हिलसचे स्प्राउट तयार झालेले आहेत वेगळ्या वेगळ्या दिशेला. सो अशा रीतीने 21व्या दिवशी जेस्टेशन झाल्यानंतर 21व्या दिवशी प्लासेंटा असा बनतो. ओके. नाव न्यूबॉच लेयर. न्यूबॉच लेयर कशी असते? प्लासेंटा हा जेस्टेशनच्या 21व्या दिवशी, ओके, त्याच्यामध्ये व्हॅस्क्युलराइज्ड व्हिलस ऑर्गन तयार होतो. व्हॅस्क्युलराइज्ड म्हणजे त्याच्यामध्ये रक्तवाहिन्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेल्या असतात आणि व्हिलस ऑर्गन म्हणजे त्याच्यामध्ये व्हिलाय असतात. आपण मागच्या पीपीटीमध्ये व्हिलाय पाहिल्या. ओके. याच्यामध्ये फायब्रिनॉइड डिजनरेशन जे ते होत असतं आणि ट्रोफोबास जे ते डेसिड्युआला मीट होतात. याला न्यूबॉच लेयर असं म्हणतात. ही लेयर प्लासेंटा ॲक्रिटामध्ये अब्सेंट असते. ओके. नाव प्रायमरी व्हिलाय असतात, नंतर सेकंडरी व्हिलाय होतात, नंतर टर्शरी व्हिलाय होतात. अशा तिन्ही प्रकारच्या व्हिलाय आहेत. तर प्लासेंटा आणि फिटल मेम्ब्रेन कसे तयार होतात तर बघा. प्रिमिटिव्ह एक्टोडॉर्म, पहिल्यांदा इथे हा ट्रोफोब्लास्ट आहे, त्यापासून ही प्रिमिटिव्ह एक्टोडॉर्म आहे, नंतर प्रिमिटिव्ह मेसोडॉर्म आहे आणि प्रिमिटिव्ह ही एंडोडॉर्म आहे इकडच्या बाजूला. नंतर याचा शेप असा होऊन जातो बघा. नंतर इथे ॲम्नियॉन तयार झाला. हे बाहेरचं जे एवढं हे पूर्ण जे हे कोरियॉन आहे. मग इथे हे कोरियॉन पा कसं झालं इकडच्या बाजूला. ही ॲम्निऑटिक कॅव्हिटी आहे इथे, हे बाहेरच्या बाजूला मोकळं होतंय आणि ही कोरियॉनिक कॅव्हिटी आहे कोरियनच्या आतमध्ये. हे सगळं कोरियॉन आहे, पण ते कोरियॉन इकडच्या बाजूला जास्त कॉइल्ड झालं आहे आणि इकडे प्लेन आहे. याच्यापासून इथे बघा या सगळ्या कोरियॉनिक व्हिलाय तयार झाल्या, व्हिलस ऑफ कोरियॉन. आणि या प्लॅसेंटल व्हिलाय या सगळ्या युटेरसच्या वॉलमध्ये घुसतात आणि मग हा गर्भ पूर्णपणे त्या युटेरसला हँग होतो. हा इकडे स्मूथ कोरियॉन आहे, पण इकडे मात्र पहा सेकंडरी आणि टर्शरी त्यांना बोटा असे फिंगर्स तयार झालेले आहेत त्याच्यावरती. हे एक आहे, याला आतमध्ये इकडे किती ब्रांचेस आहे बघा तुम्ही. हे एक आहे पण याला किती ब्रांचेस आहे बघा या. सो दॅट इज अ हा कोरियल प्लासेंटा तयार झालेला आहे. ओके. आणि तो त्या युटेरसमध्ये घुसतो. त्या इथे दुसऱ्या प्रकारे दाखवलं आहे. एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक मेसिडॉर्म ही सायटोट्रोफोब्लास्ट, ही सगळी सायटोट्रोफोब्लास्ट आहे. आणि सिंक्सिओट्रोफोब्लास्ट ही. ओके. याच्यामध्ये मॅटर्नल ब्लड आहे, म्हणजे आईचं ब्लड आहे. ओके. आणि ते ब्लड इकडे बाहेर येतं. सायटोट्रोफोब्लास्टिक शेल इथे तयार झालेली आहे. टर्शरी कोरियॉनिक व्हिलस तयार होतं, सेकंडरी कोरियॉनिक व्हिलस तयार होतं, प्रायमरी कोरियॉनिक व्हिलस तयार होतं. हा प्लासेंटा आहे, डेसिड्युआ बेसालिस इथे तयार होतं. व्हिलस कोरियॉन आहे. नाव 13. इथे बघा ही लार्व्ही आहे, कोरियॉन लिव्ही आहे ही. हे ॲम्नियॉन आहे वरचं. इथे कोरियॉनिक प्लेट तयार झालेली आहे. हे असं या क्रॉस सेक्शन दिसतंय मॅच्युअर प्लासेंटाचं क्रॉस सेक्शन. त्याच्यामध्ये कोरियॉनिक आणि ब्लेसल प्लेट्स दिसत आहेत. नाव इथे बेसिक सेन्स दिसतो ऑब्स्टेट्रिक्समध्ये आणि गायनेकॉलॉजीमध्ये. यामध्ये A1 इम्प्लांटेशन आहे, नंतर 21st डे हा इम्प्लांटेशनचा आणि 12 ते 16 वीक आहे. ही बेसल प्लेट प्लासेंटाची डेसिड्युआ मायोथेरियम हे असं इथे दिसतं. ठीक आहे. नाव
यामध्ये सायटोट्रोफोब्लास्टिक एलिमेंट्स जे त्याच्यामध्ये रिग्रेशन येतं आणि कोरियॉनिक प्लेट आणि ट्रोफोब्लास्टिक शेल जे आहेत तिथे सायटोट्रोफोब्लास्टिक कॉलम्स तयार होतात. ते डिजनरेट होऊन त्यामध्ये फायब्रिनॉइड मटेरियल येतं. त्याला रोहन्स लेअर असं म्हणतात. ओके, नाव प्लासेंटामध्ये टर्म्स कोणत्या कोणत्या असतात तर डिस्कॉइडल ऑर्गन हे 12 ते 20 सेंटीमीटर त्याची डायमीटर असते. 3 सेंटीमीटर थिक असतो तो, सेंटरला 3 सेंटीमीटर जाड असतो आणि साधारणपणे अर्धा किलोचं वजन असतं प्लासेंटाचं. आता बघा, मॅटर्नल सरफेस म्हणजे युटेरस म्हणजे आईच्या गर्भपिशवीच्या भिंतीपाशी प्लासेंटा असा दिसतो. आलं लक्षात? आणि गर्भाच्या बाजूला प्लासेंटा असा दिसतो बघा. हा गर्भाचा भाग आहे. ठीक आहे, लाईव्ह फोटो काढलेले आहेत. नाव प्लासेंटाचं एजिंग कसं होतं तर हे या फिगरमध्ये दाखवलं आहे. व्हीलसचं ट्रान्सफर्स सेक्शन आहे हे अर्ली मंथ मध्ये आणि हे नियर टर्म मध्ये. ओके, सो यामध्ये वेगळे वेगळे जे नवीन गोष्टी डेव्हलप होतात त्या याच्यामध्ये दाखवलेलं आहे. नंतरच्या काळामध्ये एजिंग होतं म्हणजे काय तर तो प्लासेंटा जो येतो त्याचं वय वाढतं म्हणजे मॅच्युअर होतो, पक्का होतो. प्लासेंटाचे मेम्ब्रेन प्लासेंटल मेम्ब्रेन कोणते कोणते आहे? 4 ते 14 स्क्वेअर मीटरचा एरिया आहे. ॲब्सॉर्प्टिव्ह एरिया आहे. अडल्ट गिटमध्ये जसा ॲब्सॉर्प्टिव्ह एरिया असतो तसा प्लासेंटाचा एरिया असतो. नंतरच्या पार्टमध्ये प्रेग्नन्सीच्या नंतरच्या पार्टमध्ये मेम्ब्रेनचा थिकनेस जो आहे तो कमी होतो. 0.025 mm पासून तर 0.002 mm पर्यंत थिकनेस कमी होतो त्या मेम्ब्रेनचा. हिमोक्रोलियर प्लासेंटा याला म्हणतात, हे तुम्हाला सांगितलंच आहे. कारण त्यामध्ये ब्लड सर्क्युलेशन पण असतं आणि कोरियॉनमुळे तो बनलेला असतो, म्हणून ब्लड आणि कोरियॉन असं दोघांचं ते एकत्र वाक्य केलं आहे. फिटल मेम्ब्रेन्स याच्यामध्ये 2 लेयर्स असतात, आउटर कोरियॉन आणि इनर ॲम्नियॉन. बाहेरचं जे आहे ते कोरियॉन आहे आणि आतमधलं जे आहे ते ॲम्नियॉन आहे. नाव कोरियॉन इंटरनली हे अटॅच्ड असतं ॲम्नियॉनला. लूज एरिओलर टिश्यू जो आहे तो याच्यामध्ये दिसतो आणि एक्सटर्नल साईडला हे कव्हर झालेलं असतं ट्रोफोब्लास्टिक लेअरने आणि डेसिड्युअल सेल्स त्याच्यामध्ये असतात, फ्यूज्ड झालेले असतात डेसिड्युआ कॅपिलॅरिस आणि पॅरायटलास. ओके, नाव ॲम्नियॉन इंटरनल सरफेस जो आहे हा स्मूथ असतो आणि शायनी असतो. ओके, आणि तो कॉन्टॅक्टमध्ये असतो, लिकर ॲम्नियाच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो. आउटर सरफेस जो आहे याच्यामध्ये लेयर असते, कनेक्टिव्ह टिश्यूची लेयर असते आणि इथे ॲम्नियॉन जो आहे तो पील्ड होतो फेटल सरफेस पासून प्लासेंटाच्या आणि तिथे इन्सर्शन होतं, अम्बिलिकल कॉर्डचं इन्सर्शन होतं. नाव हायपरटेन्शन. आर्ट्रिओल्स जे आहेत ते प्लासेंटामध्ये घुसलेले असतात. आर्ट्रिओल्स म्हणजे काय? रक्तवाहिनी. ज्याच्यामध्ये ऑक्सिजनेटेड रक्त असतं त्या रक्तवाहिनीला आर्टरी म्हणतात. आणि एकदम बारीक ज्या असतात त्यातल्याच एकदम बारीक ज्या असतात त्यांना आर्ट्रिओल्स असं म्हणतात. सो
मेम्ब्रेन डेव्हलपमेंट कशी होते, एमनिओटिक फ्लुइड कसं तयार होतं, तर 8व्या आणि 9व्या दिवशी ओव्ह्युलेशन झाल्यानंतर 8व्या ते 9व्या दिवशी तिथे एंडोडर्म येते, मग एक्टोडर्म येते, मग एमनिओटिक कॅव्हिटी येते, प्रायमरी योक सॅक येतो, परायटल एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसेनकाइम येते, व्हिसरल एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसेनकाइम येते. पुढे ह्या इथे अंबिलिकल कॉर्ड डेव्हलप होतो. ओके, आणि हा प्लासेंटाला जॉईंट होतो. इकडे प्लासेंटाला जॉईंट झालेला आहे आणि इकडे गर्भाला जॉईंट झाला आहे, फिटसला जॉईंट झाला आहे. फिटस एमनिओटिक फ्लुइड हे 12 वीकमध्ये 50 ml असतं, 16 वीकमध्ये 150 ml असतं, 38 वीकमध्ये 900 ते 1000 ml असतं, आणि मग सगळ्यात शेवटी प्रेग्नन्सी झाल्यानंतर अगदी टर्मिनेशनच्या वेळेस 1000 ते 900 ml असतं. त्याचे क्लिनिकल ॲप्लिकेशन्स काय आहे, एमनिओटिक फ्लुइडमध्ये काय काय असतं आणि फंक्शन काय आहे त्याचे, ते आता पाहू. हे बघा इथे दिसतंय, हा प्लासेंटा आहे, हा अम्बिलिकल कॉर्ड आहे, हे लिव्हर दिसतंय इथे आतमध्ये, हा आय आहे, हा ब्रेन आहे इथे, हा एमनिओटिक सॅक आहे आणि हा कोरियोनिक सॅक आहे. ओके, नाव प्लासेंटल सर्क्युलेशन. याच्यामध्ये युटेरो प्लासेंटल सर्क्युलेशन असतं. युटेरसमधून प्लासेंटामधून गर्भामध्ये सर्क्युलेशन चालू असतं ब्लडचं. हे सर्क्युलेशन जे आहे ते इंटरव्हिलस स्पेसमधून होत असतं. फिटो प्लासेंटल सर्क्युलेशन त्याला म्हणतात, कारण फिटस आणि प्लासेंटा याच्यामधून ते होत असतं. फिटस म्हणजे गर्भ, प्लासेंटा म्हणजे गर्भाचा गर्भपिशवीशी असलेला जॉईंट, त्याला म्हणतात प्लासेंटा. या फिगरमध्ये बघा, हे कोरियॉन आहे, हे कोरियोनिक व्हिलस आहे, हे एमनिओटिक कॅव्हिटी आहे, हा प्लासेंटा आहे, एंडोमेट्रियम दिसतंय, मायोमेट्रियम दिसतंय, मेन स्टेम ऑफ कोरियोनिक व्हिलाय दिसत आहे. ही कोरियोनिक व्हिलाय आहे आणि हे मेन स्टेम आहे. मॅटर्नल ब्लड दिसतंय पूर्णपणे, आणि हे अंबिलिकल आर्टरीज आहे, व्हेन्स आहे, आणि हा कॉर्ड इकडे फिटसला जोडलेला आहे. हा प्लासेंटातला भाग आहे आणि हा कॉर्ड आहे, अंबिलिकल कॉर्ड इकडे फिटसला जोडलेला असतो. सो अशा पद्धतीने आता हे रे डायग्रामने काढलेलं आहे. आर्टरीज आणि व्हेन्स आहेत, व्हिला आहे, फिटल कॉल्डॉनमध्ये गेलेल्या, डेसिडियस प्लेट आहे, ही डेसिडियस सेप्टम आहे, मॅटर्नल व्हेन आहे, मॅटर्नल स्पायरल आर्टरी आहे, ही मॅटर्नल व्हेन आहे. नाव पुढे हा TS दाखवला आहे पहा, अंबिलिकल आर्टरीज मध्ये या आर्टरीज दिसत आहेत पहा, अंबिलिकल व्हेन दिसते. ओके, नाव 33 मध्ये काय आहे, मदर जी असते तर ती मदर, आणि इकडच्या बाजूला हे जो शॉर्ट आहे हा मदरचा आहे, आणि इकडे जे आहे ते गर्भाचा भाग आहे. तर याच्यामध्ये हे सर्क्युलेशन होत आहे बघा, ह्या बाण आणि हा बाण, हा पूर्ण भाग जो आहे तो प्लासेंटाचा भाग आहे, आणि हा अंबिलिकल कॉर्डचा भाग आहे. हा अंबिलिकल कॉर्ड गर्भाला जोडलेला आहे, आणि इकडे मदरचा भाग आहे, युटेरस आहे, ही गर्भपिशवीची भिंत आहे. ओके, आता प्लासेंटल बॅरियर याच्यामध्ये दिसतो, तर बघा मदर्सचं ब्लड आणि बेबीचं ब्लड. तर मदरच्या ब्लड कडून बेबीच्या ब्लड मध्ये काय जाऊ शकतं, ऑक्सिजन जाऊ शकतो, पाणी जाऊ शकतं, आणि इलेक्ट्रोलाइट्स जाऊ शकतात, म्हणजे आयन्स, क्षारांचे आयन्स जाऊ शकतात, नंतर न्यूट्रियंट्स जाऊ शकतात, हार्मोन्स जाऊ शकतात, अँटीबॉडीज जाऊ शकतात, ड्रग्ज काही प्रमाणात जाऊ शकतात, आणि व्हायरसेस सुद्धा जाऊ शकतात बेबीच्या ब्लडमध्ये. ओके, आता बेबीकडून मदरकडे काय येऊ शकतं, कार्बन डायऑक्साईड, वॉटर आणि युरिया, वेस्ट प्रॉडक्ट आणि हार्मोन्स, हे बेबीच्या ब्लडमधून मदरच्या ब्लडमध्ये येत असतं. ओके,
नाव प्लासेंटल बॅरियर क्लोज प्रॉक्झिमिटी जरी असली तरी डायरेक्ट मॅटर्नल ब्लड जे ते फिटल ब्लडशी डायरेक्ट मिक्स होत नाही. तिथे प्लासेंटल मेम्ब्रेन्स असतात किंवा प्लासेंटल बॅरियर असतात. तर त्या प्लासेंटल बॅरियर मधून काही पदार्थ जे आहेत ते गर्भाला कधीही लागत नाही. अर्ली प्रेग्नन्सी मध्ये याच्यामध्ये सिंक्सिओट्रोफोब्लास्ट असतं, नंतर सायटोट्रोफोब्लास्ट असतं, बेसमेंट मेम्ब्रेन असतं, स्ट्रोमल टिश्यू असतो, एंडोथेलियम असतं, फिटल कॅपिलरी वॉल असते त्याच्यामध्ये एंडोथेलियम मध्ये 0.025 mm थिक असा हा प्लासेंटा असतो. नाव बेसमेंट मेम्ब्रेन हे इथे दाखवलंय, सायटोट्रोफोब्लास्ट इथे बस दाखवलाय, हे मॅटर्नल ब्लड आहे, हा सिंक्सिओट्रोफोब्लास्ट आहे, हा कनेक्टिव्ह टिश्यू आहे, स्ट्रोमा ऑफ व्हिलस, फिटल ब्लड वेसल्स आहेत, एंडोथेलियम आणि बेसमेंट मेम्ब्रेन याच्यामध्ये दिसते. ओके, नाव 37 सिंक्सियल लेयरचं ॲटेन्युएशन होतं, म्हणजे ती कम्प्लीट मॅच्युअर होऊन जाते आणि ती नंतर डिजनरेट व्हायला सुरुवात होते. सायटोट्रोफोब्लास्ट स्पार्स होतात आणि डिस्टेंडेड कॅपिलरी ज्या असतात त्या व्हिलसमध्ये असतात. व्हॅक्युलो सिंक्सियल मेम्ब्रेन त्यामध्ये असतं आणि स्पेशलाइज्ड झोन ऑफ व्हिलाय दिसतो. सिंक्सिओट्रोफोब्लास्ट हे थिन असतं आणि अन्यूक्लिअर असतं. याच्यामध्ये अल्फा झोन्स असतात गॅस एक्सचेंजसाठी. बीटा झोन जे टर्मिनल व्हिलायमध्ये हे हार्मोन सिंथेसिस साठी असतात. आता बॅरियरचं फंक्शन काय? प्लासेंटल बॅरियरचं फंक्शन, फिटल मेम्ब्रेन हे प्रोटेक्टिव्ह बॅरियर आहे फिटसचं अगेन्स्ट नॉक्सियस एजंट्स. मॅटर्नल ब्लडमध्ये जे नॉक्सियस एजंट सर्क्युलेट होत असतात ते फिटल मेम्ब्रेन मधून जात नाही आणि फिटसमध्ये जात नाही. अँटीजेन आणि अँटीबॉडी जे आहेत त्या प्लासेंटल बॅरियर मधून क्रॉस होऊ शकतात. रेस ऑफ ड्रग हे लेट प्रेग्नन्सी मध्ये वाढू शकतात. काही काही ड्रग जे ते लेट प्रेग्नन्सी मध्ये जाऊ शकतात बाळाच्या याच्यामध्ये, बाळाच्या रक्तामध्ये किंवा बाळाच्या शरीरामध्ये. अर्ली प्रेग्नन्सीमध्ये जास्त जात नाही. मॅटर्नल इन्फेक्शन जे म्हणजे आईला जे इन्फेक्शन झालेले आहेत ते व्हायरसमुळे असो किंवा बॅक्टेरियामुळे असो किंवा प्रोटोझोआमुळे असो, हे फिटसमध्ये जातात. प्लासेंटल बॅरियर क्रॉस करून फिटसमध्ये जातात, म्हणून काळजी घेतली पाहिजे. प्लासेंटाचे फंक्शन काय? प्लासेंटामधून सिंपल डिफ्युजन होतं, नंतर फॅसिलिटेटेड डिफ्युजन होतं, नंतर ॲक्टिव्ह ट्रान्सफर होतं, एंडोसायटोसिस होतं, एक्झोसायटोसिस होतं, रेस्पिरेटरी फंक्शन आहे आणि एक्सक्रिटरी फंक्शन आहे. आता सिंपल डिफ्युजनमुळे आईच्या शरीरातून बाळाच्या शरीरामध्ये काही क्षार किंवा काही पदार्थ जे ते सिंपल डिफ्युजनमुळे बाळामध्ये जातात त्या प्लासेंटामधनं. नंतर फॅसिलिटेटेड डिफ्युजन सुद्धा होतं, जसं आरो सिस्टीममध्ये होतं तसं काही आयनच्या इलेक्ट्रिक चार्जमुळे फॅसिलिटेटेड डिफ्युजन सुद्धा होतं. नंतर ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट पण होतो, इकडनं तिकडे पदार्थ नेले जातात. एंडोसायटोसिस होतं त्याच्यामध्ये, एक्झोसायटोसिस होतं, रेस्पिरेटरी फंक्शन्स होतात, एक्सक्रिटरी फंक्शन्स होतात. अशा पद्धतीने ते घडून येतं. न्यूट्रिटिव्ह फंक्शन त्याच्यामध्ये असतं, एन्झायमॅटिक फंक्शन असतं, बॅरियर फंक्शन असतं, इम्युनॉलॉजिकल फंक्शन असतं आणि हार्मोन्स त्याच्यामध्ये असतात. नाव हार्मोन्स जे आहेत ते प्लासेंटा कसं तयार करतो? प्लासेंटामध्ये हार्मोन्स तयार होतात. ते कोणते कोणते? HCG
ह्युमन प्लासेंटल लॅक्टोजेन, नंतर कोरियोनिक ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपी, नंतर रिलॅक्सिन, नंतर पॅराथायरॉइड हार्मोन, हे प्रोटीनशी रिलेटेड असतात. नंतर ग्रोथ हार्मोन, हे व्हेरियंटशी रिलेटेड असतात. हायपोथॅलॅमिक रिलीजिंग हार्मोन असतं, गोनॅडोट्रॅपिन रिलीजिंग हार्मोन असतं, कॉर्टिकोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन असतं. हे सगळं प्लासेंटामध्ये तयार होतं. ओके, नाव क्लिनिकल आस्पेक्ट प्लासेंटाचे. मल्टिपल प्रेग्नन्सी सुद्धा होऊ शकते बऱ्याच वेळेस. तर त्यामध्ये ॲम्नियॉन आणि कोरियॉन हे इथे दिसत आहेत पहा, डेसिड्युआच्या दोन्ही साईडला. ओके, इथे गॅप कमी झालाय, इथे पूर्ण जोडला गेलाय आणि इथे गॅप नाही आहे. ओके, नाव डायकोरियॉनिक डायॲम्निऑटिक हे असं दिसतं. मोनोकोरियॉनिक आणि डायॲम्निऑटिक हे असं दिसतं. म्हणजे कोरियॉनिक 2 आहेत आणि ॲम्नियॉन पण 2 आहेत. याच्यामध्ये कोरियॉन 1 आहे, ॲम्नियॉन 2 आहेत. याच्यामध्ये कोरियॉनिक मेम्ब्रेन जे आहे ते 1 आहे आणि ॲम्निऑटिक मेम्ब्रेन पण 1 आहे. आणि याच्यामध्ये अनइक्वल ग्रोथ झालेली आहे एम्ब्रियोची. एक एम्ब्रियो लहान राहिलाय आणि एक एम्ब्रियो मोठा वाढलाय. सो हे ट्विन्समध्ये असं होतं. नाव प्लासेंटा प्रिव्हिया. इम्प्लांटेशन ओव्हमचं जिथे होतं, नॉर्मल साईट आहे ही. अपर युटेराईनचा सेगमेंट असतो हा, म्हणजे गर्भपिशवीचा वरचा भाग असतो जिथे प्लासेंटा तयार होतो. ॲबनॉर्मल साईट जर असली इम्प्लांटेशनची ओव्हमची, नंतर टाईप्स ऑफ प्लासेंटा प्रिव्हिया असतात. 1st डिग्री, 2nd डिग्री, 3rd डिग्री आणि 4th डिग्री याच्यामध्ये दिसतात. नाव टाइप्स ऑफ प्लासेंटा प्रिव्हिया. 1st डिग्री आहे पहा, इथे प्लासेंटा तयार झाला आहे. 2nd डिग्री हा इथे आहे, खाली इथपर्यंत आहे. 3rd डिग्री जो आहे तो गर्भपिशवीच्या तोंडाला पण त्याने झाकून टाकलंय. आणि 4th डिग्री जी आहे पूर्ण गर्भपिशवीचं तोंड त्याने झाकून टाकलंय. सो याच्यामुळे प्रॉब्लेम निर्माण होतात. मग प्लासेंटल अब्रप्शन, पहिला जो आहे तो कन्सील्ड प्लासेंटा आहे, दुसरा रिव्हील्ड आहे, तिसरा मार्जिनल आहे सबकोरियॉनिक, आणि चौथा प्री प्लासेंटल सब ॲम्नियोटिक आहे. त्याच्यामध्ये ब्लीडिंग जे प्री मॅच्युअर सेपरेशन जर झालं नॉर्मली सिच्युएटेड प्लासेंटाचं, तर त्यामध्ये ब्लीडिंग होतो. हा जो इन्सिडन्स आहे तो 0.49 to 1.8% केसेसमध्ये होतो. त्याच्यामध्ये कन्सिल्ड जे असतात ते 20 ते 35% कन्सिल्ड प्लासेंटामध्ये होतं. रिव्हील्ड प्लासेंटामध्ये 65 ते 85% होतं. ओके, नाव जेस्टेशनल ट्रोफोब्लास्टिक डिसीज. त्याच्यामध्ये प्रोलिफरेटिव्ह ॲबनॉर्मॅलिटी आहे ट्रोफोब्लास्टची, हे प्रेग्नन्सीशी असोसिएटेड असतं आणि याच्यामध्ये परसिस्टन्स GTD असतो, जेस्टेशनल ट्रोफोब्लास्टिक निओप्लासिया. क्लासिफिकेशन: हायडीफॉर्म मोल्ड कंप्लीट परायटल, नंतर इन्व्हेसिव्ह मोल्ड प्लासेंटल साइट ट्रोफोब्लास्टिक, कोरियोकार्सिनोमा नॉन मेटास्टॅटिस डिसीज, युटेरसशी संबंधित हा डिसीज आहे नॉन मेटास्टॅसिस. नाव 52. कोरियोनिक व्हिलाय सॅम्पलिंग जे किंवा प्लासेंटल बायोप्सी जी आहे ती दिसते.
प्री नॅटल डायग्नोसिस आहे जेनेटिक डिसऑर्डरचं, ते पूर्ण जेस्टेशनमध्ये राहतं. प्लासेंटल ट्रान्सफर, प्लासेंटामधून ट्रान्सफर काय होतं? कोणते ड्रग प्लासेंटा क्रॉस करू शकत नाही? तर पहिलं हेपॅरिन, क्युरारे. लार्ज मॉलिक्युल्स, हायली पोलर मॉलिक्युल्स हे प्लासेंटामधून जात नाही. टेरेटोजेनिक ड्रग्स, अँटी कन्व्हल्संट्स म्हणजे फिनॅटॉइन, नंतर लेफ्ट लिप पॅलेट, नंतर मायक्रोसेफॅली, हायपरटेलोरिझम, नंतर फिंगरनेल हायपरप्लासिया, सोडियम व्हाल्प्रोएट, न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स हे ड्रग्स प्लासेंटामधून पास होऊ शकत नाही. लिथियम, एप्स्टीन्स ॲनॉमॅली, वारफॅरिन, नंतर कॉन्ट्रोडॅप्सॅसिया पंक्च्युटेट, मायक्रोसेफॅली, स्प्लिनाया, डायफ्रॅग्मॅटिक हर्निया, डायइथेल्स्टिलबॅट्रॉल, ॲडनोकार्सिनोमा ऑफ वजायना, डायनाझोल, व्हायरलायझेशन ऑफ फिमेल. रेटिनॉइड्समध्ये क्रॅनिओफेसियल, कार्डियॅक, थायमिक, CNS. आणि हे जे ड्रग्ज आहेत हे ड्रग्ज त्यामध्ये त्या डिसऑर्डर्समध्ये प्लासेंटामधून पास होऊ शकत नाही. सो हे आपण फंक्शन आणि स्ट्रक्चर ऑफ प्लासेंटा ह्या स्लाइडमध्ये बघितलं. तर आता इथे आपण थांबूया, पुढच्या लेक्चरला पुढचं शिकूया. ठीक आहे, ओके, बाय.